नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी शिष्यवृत्ती वितरण समारंभ आज या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कार्यालय या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी आपल्या देशाचे माजी मंत्री या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जाते या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी खरं तर बारामती मतदारसंघाच्या सर्वच मतदारसंघामध्ये या ठिकाणी 70% जास्त ज्यांना गुण आहे त्यांनाच आपण शिष्यवृत्ती द्यायची आणि त्या दृष्टीनं पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवास चारित्र्य वतीनं त्याच्या कार्याध्यक्ष आहेत सुप्रिया सुळे। महाराष्ट्रभर हे चॅरिटेबल ट्रस्ट विद्यार्थ्यांना मदत करतात, तुमचं जीवन घडवण्याचा प्रयत्न ते करतात, जीवनाला एक कलाटणी देण्याचं काम करतात। ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे, बेताची आहे, त्यांना आधार देण्याचं काम हे चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच करतात। कोणी इंजिनिअरिंगला गेला असेल, कोणी मेडिकलला गेला असेल, कोणी वकील बनण्यासाठी गेला असेल, तुम्ही उच्च शिक्षित या ठिकाणी मला मुली दिसत आहेत, मुलं फार कमी दिसत आहेत। काय भानगड झाली पुरस्कार समाजात, मुलं शिक्षणापासून वंचित राहतात का काय, आता हा प्रश्न निर्माण झाला। पण एक काळ असतो ज्याच्यावर अन्याय झालेला असतो, तो पेटून उठतात, तशा आता मुली पेटून उठलेल्या दिसत आहेत खरं। आणि म्हणून शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली राहिली पाहिजे, पण आजकाल शिक्षणामध्ये युद्ध सुरू झालं। एक गरिबांचं शिक्षण आणि श्रीमंतांचं शिक्षण काही ही वस्तुस्थिती या शासनाच्या, म्हणजे शासन कुठलंही असू द्या, पण गरीब आणि श्रीमंत असा भेद एवढ्या फीज घेऊन आमचा शेतकरी असतील, काबड कष्ट करणारे असतील, त्यांना कसं शक्य आहे? परंतु त्यातून पवार चॅरिटेबल ट्रस्ट हे सहानुभूतीनं तुमच्याकडे मदत करतात, पण या मदतीचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे। तो लाभ असा घेतला पाहिजे की आपण आपलं शिक्षण ध्येय हे सर्वात महत्वाचं आहे, की ज्याने आपल्याला मदत केली त्या मदतीबद्दल आपण सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। मी सहज विचार केला, एक माझा विद्यार्थी होता, त्याला मी सहज म्हटलं की तुला ज्यांनी मदत केली त्याची एक तू लिस्ट तयार कर। तर त्यांनी एक दिवस बसला, दुसऱ्या दिवशी त्यांनी चांगला शिकला होता, समाजात वावरत होता, नोकरीला लागत होता, आणि त्याला म्हटलं तू लिस्ट कर। मग त्याने लिस्ट केली, 156 लोकांनी त्याला आयुष्यामध्ये मदत केली शिक्षणासाठी। मग आता त्याला मी दुसरा प्रश्न केला दुसऱ्या दिवशी की तू असं कर आता की तू किती जणांना आतापर्यंत मदत केली, 10-20 मध्ये तू सर्व्हिस केली, तू किती जणांना मदत केली एवढंच तू बघ। तर त्याने लिस्ट केली, तर त्या 8 जणांपेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो। तेव्हा तुम्हाला माझं सांगणं आहे, तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुमचं जीवन घडवण्यासाठी पवार चॅरिटेबल ट्रस्ट त्या ठिकाणी मदत करताय। ज्यावेळेस तुम्ही चांगल्या उंचीवर जाल, चांगले बनाल, त्यावेळेस आपण सुद्धा समाजाचा एक घटक आहे आणि त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही सुद्धा मदतीचा हात जसा पवार चॅरिटेबल ट्रस्टने दिला तसा तुम्ही तुमचा वैयक्तिक त्यातला आपण जे कमवतो त्यातला काही निधी हा त्या ठिकाणी तुम्ही वापरला पाहिजे। आयुष्यामध्ये उंच भरारी घ्या, उंच भरारी घेत असताना मातीमध्ये कष्ट करणार माझे वडील असतील, आई असेल, त्याच्याविषयी जिने मला वाढवलं, मोठं केलं, ज्या आईवडिलांनी मला आधार दिला, लहानाचं मोठं केलं, त्यांच्याविषयी आयुष्यामध्ये कृतज्ञता त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनात सुखी असू। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे की 31 विद्यार्थ्यांची निवड झाली, कोणाला 25,000, कोणाला त्याच्यापेक्षाही जास्त,
म्हणजे 5,76,000ची मदत पुष्करांनी मगाशी आम्हाला सांगितलं की एवढी मदत तुम्हाला या ठिकाणी शिक्षणासाठी पवार चॅरिटेबलच्या वतीनं दिली जाते आणि तिचं संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्याचं सोनं करण्याचं तुमच्या हातात. अनेक असंख्य विद्यार्थी आहेत. सगळीच काय फुलं हारामध्ये गुंतली जात नाही, सगळेच काय दगड कळसाच्या खाली जाऊन बसत नाही. प्रत्येकाचा जो गुण असतो त्याप्रमाणे तो वागत असतो. असंख्य विद्यार्थी या ठिकाणावर घडत असतात. देशाची लोकसंख्या 142 कोटी आहे. किती आले किती गेले कुणाची मोजदाद आता होत नाही. मोठी आहे लोकसंख्या आणि या लोकसंख्येमध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. हा ध्येय तुमच्या पुढे असलं पाहिजे आणि ते ध्येय जर आज ठरवलं तरच उद्याचे तुम्ही चांगले या देशाचे भावी नागरिक त्या ठिकाणी बनतात. आज समाज बदललाय, सगळेच बदलले. आज समाधानाने पुढे जगायचे असं मला दिसत नाही. हव्यास वाढलाय आणि हव्यासापोटी सगळी माणसं विचित्रपणाने नाती गोती सगळी विसरायला लागली. तेव्हा तुम्हाला एक विनंती आहे, या नव्या पिढीला विनंती आहे की नाती गोती विसरू नका. ज्यांच्यामध्ये राहिलो, ज्यांच्यामध्ये पोहोडलं, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आसरा दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता आयुष्यभर ठेवा, लक्षात ठेवा. आणि ती कृतज्ञता जर तुम्ही आयुष्यभर ठेवली तर जीवनामध्ये तुम्ही सक्सेस व्हा. संस्कार हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आजकाल संस्कार विसरलेली पिढी आम्हाला दिसते आहे आणि म्हणून संस्कार असणारी पिढी निर्माण व्हावी. आता मी बऱ्याच ठिकाणी पाहतो कथा केली जातात, प्रवचने केली जातात, कीर्तनाचा लाभ दिला जातो, त्याच्यातून संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण एवढं जर महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होत असेल तर मग आमची पिढी का बिघडते? आम्ही गुरुजन सुद्धा तुम्हाला ज्ञानाचे बोध देतो, तरी सुद्धा आम्हाला पिढी बिघडलेली दिसते. याची खंत वाटते. मोबाईल पासून सावध राहा. मोबाईलचा चांगल्यासाठी वापर करा, नाहीतर रात्रंदिवस आता पोरं टिची करत असतात. 3 वर्षाचं पूर्ण सुद्धा म्हणते मला मोबाईल पाहिजे, ते हट्ट धरते, ते रडते आणि याच्यामुळे कुठेतरी आपले संस्कार बिघडत चालले. मोठ्यांचा आदर करा एवढीच तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून मी या ठिकाणी थांबतो. मान्यवर उपस्थित विद्यार्थी आणि पालक सर्वांना अभिवादन. प्रथमतः मी असं सांगेन की म्हणजे मी इथे खूप कृतज्ञ मनाने उभी आहे. म्हणजे यासाठी नाही की मला स्कॉलरशिप मिळाली म्हणून, तर मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी घेतलेली म्हणजे स्कॉलरशिप देतात म्हणजे हे फक्त आपल्याला मदत म्हणून नाही, तर ती स्वतःहून त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे त्यांचं प्रथमतः कौतुक करेल, कारण प्रचंड बहुमताने ते यावर्षी खासदार म्हणून निवडून आला, तर त्यांचं अभिनंदन. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जसं सरांनी पण सांगितलं की आपण आपल्याला जी मदत करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपणही भविष्यात जाऊन मदत केली पाहिजे दुसऱ्यांना. तर मला इथे ही गोष्ट आठवली, आमच्या इथिक्सच्या सरांनी सांगितलं होतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकस करा. मग आता मला इथं दुसरा मुद्दा मांडेल मी की आताची लाडकी बहीण 1,500 रुपये प्रत्येक महिन्यासाठी सुरू केले, तर त्याऐवजी ही स्कॉलरशिप देणं म्हणजे हे क्वालिटीचं काम आहे. कारण लिमिटेड लोकांना स्कॉलरशिप देऊन ते उपयुक्तता वाढवतात. कारण काही म्हणजे आता 1,500 घेऊन काही महिला 1,500चे सँडल घेतात आणि जेवढ्यांना गरज नाही तेवढ्यांना ती देण्याची गरजही नाही. त्यापेक्षा ही स्कॉलरशिप इतकी महत्वपूर्ण ठरते की कारण आज शिकणारी मुली कारण ही सिलेक्टेड विद्यार्थ्यांनाच दिली जाते आणि तेच समाजातली पुढे जाऊन
परिस्थिती मिळेल. मग मी अजून एक गोष्ट सांगेन की एवढी जी मदत होती प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याबद्दल मनापासून मी ट्रस्टचे पण आभार मानते. इथे उपस्थित प्रत्येक मान्यवरांचे धन्यवाद करते. मी आता माळेगावचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन, तिथे मी आता BSc कॉम्प्युटर सायन्स या टेस्ट घेत तृतीय वर्षात शिकत आहे. मला खरोखर आज आनंद होतोय, कारण तुम्हाला माहितीच आहे पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि माननीय ताई यांच्यामुळे यांच्या माध्यमातून मला आज शिष्यवृत्ती मिळाली. याचा मला खरं तर खूप अभिमान वाटतो. शिक्षण ही केवळ आर्थिक मदत नसून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी टप्पा आहे असं मला वाटतं. कारण मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील एक विद्यार्थी आहे. आमचे आई वडील खूप मेहनत करून आम्हाला शिकवतात. तर ही स्कॉलरशिप फक्त माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मदत करेल. आणि मला असं वाटतं की शिक्षण हे केवळ एक ज्ञान घेण्याचं साधन नाही, तर ती एक समाजाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण गुंतवणूक आहे. आणि हीच ताईंची दूरदृष्टी आम्हाला समाजाच्या विकासाला पुढे नेण्यास मदत करते. तर मी ताईंचं आणि पॉवर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांची मनापासून आभारी मानते. त्यांनी ही स्कॉलरशिप आम्हाला दिली आणि मी या स्कॉलरशिपचा योग्य रीतीने वापर करून पुढे शिक्षण पूर्ण करेन आणि भविष्यात ताईंसारखं समाजाला या देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन. धन्यवाद. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती या महाविद्यालयाचा विद्यार्थी बदलत्या आधुनिक परिस्थितीप्रमाणे आपल्या कलाकौशल्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन जगावर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवून पाहणाऱ्या तरुणींना, तसेच त्यांच्या या स्वप्नांना आपल्या अनुभवाची जोड देऊन त्यांच्या या उद्दिष्टांना बळकटी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरुजनांना, उपस्थित सर्व मान्यवरांना आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे या सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करून मी सुरुवात करतो. खरं तर आज या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्ट मार्फत जी आपल्याला मदत मिळणार आहे, शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणून तर आपण यांचे आभार नाही, तर एक सुप्रियाताईंची एक विशेष प्रतिमा आपल्या सर्वांच्या डोळ्यात आहेत. आता आपण सर्वजण मोबाईल तर वापरता, त्या मोबाईलवर मी स्वतः आमची माई सुप्रियाताई या चॅनल या ताईंचे अकाउंट एक्स्ट्रा अकाउंट त्या अकाउंटला बघतो. अशा कितीतरी व्हिडिओ मी पाहिलेत की लांब नाही तर वाल्याची शाळा आहे आपली, त्या वाल्याच्या शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर ताई सहज तिथून चालल्या होत्या. आणि खूप सारे विद्यार्थी होते की जे उन्हामध्ये बसची वाट पाहत थांबले होते. तर ताईंनी स्वतः त्यांच्या गाडीमध्ये त्या विद्यार्थ्यांना बसवलं आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता हे काम कुठला खासदार करू शकतो, तर हे फक्त मला तर वाटतं केवळ आणि केवळ सुप्रियाताईच करू शकतात. आता आज आपल्याला ही स्कॉलरशिप तर ते प्रोव्हाइड करत आहे, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत. सर्व विद्यार्थ्यांमार्फत मी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये ताईंचा विशेष आभार मानतो. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचाही विशेष आभार मानतो. सर्व मान्यवरांचेही विशेष आभार मानतो. आणि या मिळालेल्या मदतीचा आम्ही आमच्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा करून घेऊ आणि उत्कृष्ट पद्धतीने हा फायदा करून घेऊ आणि कायम त्यांच्या ऋणात राहू. हेच बोलतो आणि थांबतो. Hello everyone, I am Shravani Hemant Savir from Hivre. I am currently pursuing in Bachelor of Engineering from BP College Baramati in AIDS branch. I want to say big thanks for Pawar Public Charitable Trust and also for Tai. I received this scholarship since of my first year engineering. My family background is not strong, but this type of support this give me milestone for my educational background. So once again, and it encourages me to work hard and do your best. So once again, I am thankful to Pawar Public Charitable Trust. So thank you. सर्वसामान्यांचे कैवारी तसेच आर्थिक व्यवसाय व सामाजिक व्यवसायात आपला ठसा उमटवणारे, सर्वांच्या जीवाला जीव देणारे अमूल्य हिऱ्यासारखे व्यक्तिमत्व, अमूल्य हिऱ्यासारखी नसणारे पण सोन्यासारखी मन असणारे माझा आदर्श, त्याचप्रमाणे आपला सर्वांचा आदर्श म्हणजेच माननीय सुप्रियाताई सुळे. आता तुम्हाला असं वाटलं असेल माझा आदर्श सुप्रियाताई का? कारण जिथे कमी तिथे अमूल अशा म्हणीप्रमाणे वागणारे व दुसऱ्यांचा मान ठेवणारे म्हणजेच माननीय श्री सुप्रियाताई सुळे. आता त्या आधी ते स्कॉलरशिप देत आहेत, तर पैसे देत आहेत म्हणून नाही, पण
खरंच शिक्षणासाठी आजकाल खूप करायची गरज आहे, कारण आपलं स्टेट कंट्री पुढे जाईल ते म्हणजे फक्त शिक्षणाच्या जोरावर. आजकाल लोक इन्व्हेस्टमेंट बऱ्याच ठिकाणी करतात, पण कुठेतरी विसरतात शिक्षणात इन्व्हेस्टमेंट करायला पॉलिटिशियन्स. पण ते खरं तर सुप्रियाताईंनी लक्षात ठेवलं आणि सगळ्या मुलांना स्कॉलरशिप दिली, याचं मला खूप छान वाटलं. आणि इथे नाहीयेत पण तुमच्या सर्वांचे पण सुप्रियाताईचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि आमच्यासाठी गोरगरिबांना मदत. माझं नाव अंजली महेंद्र दाखवले, माझे पप्पा तिथे बसलेत, महेंद्र दाखवले, आणि ते शेतकरी आहेत पुढे. आणि मला असं वाटतं की मी इथे जे बोलली मी पण शब्द त्यांचे आहेत, त्यांच्यासाठी. त्यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सन्माननीय भारतीताई शेवाळे यांचा सन्मान जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माजी आदर्श सदस्य सर्व अप्पा इंगळे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा आत्मोचित सन्मान करू. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव या ठिकाणी दीपालीताई कवडे याही या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्या. कवडेताईंचा सन्मान मी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिकराव देसाई पाटील व कवडेताई गुंजे त्यांच्याबरोबर विमानताई झोंगरे याही उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान राष्ट्रवादीनं शिष्यवृत्ती वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी आमदार आणि समाजाची गाठ बांधायला एकत्रित ठेवण्याचं काम हे कसं करावं ते सूत्र बऱ्याच वेळा ज्यांच्याकडनं शिकतो ते आमचे आदरणीय नेते, आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ बाबू शेवाळे साहेब, या जिल्ह्याच्या महिलाच्या अध्यक्ष आदरणीय भारतीताई, राज्याच्या कृषी आणि संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, शरद पवार, या सगळ्यांच्या बरोबर साहित्यिकांचा वारसा बरोबर घेऊन चालणारे आदरणीय विजय दादा, जिल्हा परिषदचं कसं सदस्य असावं, समाजासमोर आपले प्रश्न कसे मांडावे आणि समाजाची बारकाव्याची जाण असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब इंगळे, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माणूस म्हणून ह्या माणसाकडे बघितलं तर सगळ्यांच्या ती मामा, सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतात ते आमचे माणिकरावजी झेंडे साहेब, एक सात्विक आणि सुसंस्कृत स्वभावाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय भाऊसाहेब माहुरकर, युवकांच्या आव्हानाष्ट कष्ट करणारे पुष्कराज जाधव, सासवड शहर पक्षाच्या पाठीशी कायम जवळ ठेवणारे बंधुबाका जगताप, महिला अध्यक्ष ताई, सासवड शहरचे माजी अध्यक्ष आणि युवकांना मार्गदर्शन करणारे आमचे स्नेही माननीय घेरणे साहेब, माननीय जगताप साहेब, तात्या गरुडसर, पिंपळनारायण थोपटे, जमलेले सगळे वडीलधारी भावांनी आयुष्यात सगळीच कामं काहीतरी मतलब, काहीतरी स्वार्थ हे ठेवून करण्यात काय आनंद मिळत नाही. पैसा मिळवायचा आहे मला घर बांधायचं, पैसा मिळवायचा आहे मला गाडी घ्यायची, पैसा मिळवायचा आहे मला व्यवस्थित कपडे घालून जायचं आहे. कधी कधी समाजातल्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो
तो आनंद काय आगळा वेगळा आहे. आणि याच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून खासदार सुप्रियाताई सुळे त्या जरी राजकारणात असल्या, त्यांना आपण राजकीय माणूस म्हणत असलो तरी समाजाची जाणीव ठेवून कुठल्याही अपेक्षा न करता 2 बाबी आहेत. मी तुम्हाला 5,000 दिले तर ते उद्या संपतील. घर बांधायला जागा दिली, म्हणजे जागा दिली ते तिथंच राहील. पण बुद्धी दिली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कुणावरही आणि कशावरही मात करू शकता. एक व्यक्तिगत स्वरूपाचं तुम्ही समाज घडवू शकता. देशाला अभिमान वाटत असं एखाद्याच्या हातनं कृत्य झालं तर तो देश सुद्धा वाचू शकतो, त्यांना मदत होऊ शकते. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बुद्धी हे खाद्य देण्याचं काम सुप्रियाताई आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून करतात. गरुसळ आता सहज बोलून गेले, पण फार उच्च बोलून गेले. शिक्षण सुद्धा 2 टप्प्यात चाललंय असं त्यांनी आता सांगितलं की एक उच्च शिक्षितांचं नाही तर आर्थिक शिक्षितांचं, आणि दुसरं आहे ते सर्वसामान्य शेतकरी, मोलमजूर आणि स्वतःच्या हातावर पोट भरणाऱ्यांचं. जन्मजात बुद्धी कोणाची बटीक नाही. ते ह्याच घरात आणि ह्याच जाती जन्मन असं अजिबात नाही. बुद्धी ज्यांच्या ज्यांच्या चांगलेपणाने वाट्याला आलेले आहे, ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलेला आहे, अशी माणसं आयुष्यात मोठी झाली ती कुठल्याही जाती धर्माची नाही तर पंथाची नाही. म्हणून ते पैसेवाल्याची बुद्धी का, पैसेवाल्याचं सगळं का, तर असं नाही. शेतकरी कुटुंबात मजुरी आणि शेळ्या राखणाऱ्या, बकरी राखणारी, जनावरं राखणारी अशांची मुलं सुद्धा आता IPS आणि IAS झालेली तुम्हाला बघायला मिळते. म्हणून आपण ह्या शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणि ज्याची बुद्धिमत्ता आहे त्याला वंचित राहू नये म्हणून 70-75% वरच्या मुलांना आपण मदत करावी ही भावना सुप्रियाताईंनी व्यक्त केली. याचा अर्थच असा आहे की तुमच्यात कुवत आहे, पण आर्थिकने आपलं कुटुंब मागे असल्यामुळं भविष्यात मला त्याचा लाभ घेता येईल का नाही हे दडपण कुटुंबावर आणि आपल्या आई वडिलांच्या जे आहे ते दडपण सुप्रियाताईंनी कुठल्याही अपेक्षा न करता दूर केलं आणि तुम्हाला या जगाच्या सगळ्या प्रश्नावर लढण्याची क्षमता दिली. वाघ आपल्या मुलाला, बछड्याला छलांग मारायला शिकवतो, शिकार करायला शिकवतो. सुप्रियाताई ह्या समाजाला बुद्धी देऊन, शिक्षण देऊन आयुष्यात मोठं जगायला तुम्हाला शिकवते. चांगलं वाईट आहे हे कळायला तुम्हाला शिकवते. त्या ताईंचा आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. जाणीव ही जी बाब आहे ती हळूहळू संपत चालली आहे, हळूहळू संपत चालली. अंगाला स्पर्श केला तर वासना जागी होईल, अंगाला स्पर्श केला तर रोमांच उभे राहणार नाही. आणि त्या जाणीवा जागी ठेवायची असेल तर आपलं मन जिवंत पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षणाचा अर्थ हा दुहेरी आहे. मला समजणं, मला कळणं, माझ्या जाणीवांची जाणीव होणं. आणि शिक्षणाची दुसरा अर्थ आहे की मी पैसे कमवीन, मी मोठी घर बांधेन, मी उड्या मारेन, मी असं करीन. ह्या सगळ्या 2 जाणीवा शिक्षणाच्या आहेत, विचारांच्या आहेत. त्या चांगल्या विचारात आपण वागावं, चालावं आणि जीवनात एक चांगला माणूस म्हणून आपण जगायला पाहिजे. सुप्रियाताईंची आठवण आपला जीव असेपर्यंत तिथं ठेवायला पाहिजे. आणि एक माणूस ज्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्या पैशाचं चीज करण्याचं काम तुमचं आहे. भविष्यात आपण स्वतःच्या पायावर उभं राहू त्यावेळेस त्या सुप्रियाताईंना जाऊन सांगा की तुमच्या मदतीमुळं मी उभी राहिली, तुमच्या मदतीमुळे मी उभा राहिले. जगण्याचं जे बळ आता पायाला बुद्धीला दिलेलं आहे त्यांची आठवण ठेवा. धन्यवाद. कारण की त्यांनी कोणत्याही कामाची अशी पोच पावती आपल्याकडनं समाजाकडनं मिळावी अशी अपेक्षा न करता त्यांनी परत दुसऱ्या कामासाठी त्यांनी जी वेळ दिलेली आजची, त्यासाठी आज मी ताईंचे पहिल्यांदा आभार मानते की ताईंनी स्वतःच जे कर्म चांगलं केलेलं आहे त्याच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम आज मामांनी घेतलेला असताना सुद्धा त्या इथे नाही. त्यांना कोणत्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत किंवा तुम्ही कोणत्या भावनेने त्यांच्याकडे आलेला आहात हे त्यांनी न विचार करता त्यांनी पुढच्या कामामध्ये त्यांनी त्यांची दखल घेतली आणि त्या पुढच्या कामासाठी गेल्या. सुप्रियाताईंचं जे काही काम आहे हे दाखवण्यासाठी नाहीये आता या जगामध्ये, कारण की त्यांनी त्यांचे कर्म करून सोडलेले आहेत. ही फक्त आमच्या पवार साहेबांची देण आहे. आणि पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी असतील
नुसते विद्यार्थीच नव्हे की त्यांचे जे काही आपले पेशंट असतील किंवा काय असतील कोणत्याही क्षेत्रातलं त्यांनी जी मदत केलेली आहे त्यांनी आतापर्यंत त्याच्याबद्दल कोणतीही पोचपावती मागितलेली नव्हती. आज जी पोचपावती आपण देणार आहोत त्यांना ती तुमच्या कामातनं तुमच्या शिक्षणातनं देणार आहोत. आज जे काही व्यासपीठ उपस्थित आहे त्याच्यात बापू असतील ताई असतील ही तुमची दखल तर घेणारच आहेत आणि ताईंची जी काही जागा आहे ते भरून काढून तुमच्यापर्यंत त्यांची कामं तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नौकर्यपणे कामगिरी व्यक्त करतात आणि पार पाडतात त्याच्यासाठी आमचे सतत सहकार्य लाभेल. मी थोडा वेळ तुमचा घेतला कारण की मी आज पहिल्यांदाच प्रदेशावरती जेव्हा साहेबांनी माझी नियुक्ती केली तेव्हा त्यांनाही वेळ नाही, ते बरेचसे कामामध्ये व्यस्त आहेत. परंतु मला जेव्हा इतर व्यासपीठावरती बोलवलं आणि ताईंनी व बापूंनी तसेच मामांनी जी संधी दिली, मला माहित नाही तुम्ही एवढी मोठी लोक एवढे छान पद्धतीने वक्तव्य करतात. मामांनी पण इतकं सुंदर वक्तव्य केलं की त्यांना प्रत्येक जणांचं नाव माहितीये. ही फक्त प्रेरणा साहेबांकडनं येते कारण की साहेबांना आजपर्यंत विद्यार्थी कोणता आला तुमच्याकडे शिष्यवृत्ती मागायला हे त्याच्या नावानिशी त्याच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव सुद्धा त्यांना पाठ असतं. आज आम्ही कार्यकर्ते त्यांच्याकडे काम करतो ह्याच इच्छेने करतो कारण की साहेबांना ही ना जाणीव आहे आणि त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही आज इथं आहोत आणि यासाठी मला आज ह्या स्टेजवरती बोलण्याची संधी दिली या व्यासपीठाचं पूर्ण ते आभार मानते आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानते की सगळ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळतीये त्यांनी याची चीज करून दाखवतो. धन्यवाद. होणार आहे त्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते आपल्या सर्वांना या शिष्यवृत्तीचा चेक देण्यात येणार आहे ते माजी आमदार आणि आपल्या शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शेवाळे बापू ज्यांनी हा पुरंदर तालुका घडवला त्या जडणघडणीमध्ये मोलाचा आणि सिंहाचा वाटा असणारे पुरंदरवासीय सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व पालक आणि सर्व पत्रकार बांधव. खरं तर हा राजकीय कार्यक्रम नाही, हा पवार चॅरिटेबल ट्रस्टचा हा कार्यक्रम आहे. ताईंच्या माध्यमातून नेहमीच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी वेळ दिला जातो, खर्च केला जातो. त्याच पद्धतीचा हा कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची हौस आहे, जे विद्यार्थी हुशार आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून या पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला या चेकचं या रकमेचं वितरण केलं जातं. पुरंदर तालुक्यासारखंच संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होत आहे. या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम घेत असताना ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे माझे त्या विद्यार्थ्यांना नम्र अशी विनंती आहे की ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर आपण आपल्या आयुष्यातील जसं एका विद्यार्थ्यांनी आता सांगितलं की आमच्या आई वडिलांची स्वप्न त्या ठिकाणी साकार होण्याचं काम ही शिष्यवृत्ती करणार आहे आणि हाच उद्देश मनामध्ये डोक्यामध्ये ठेवून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण शिक्षणासाठी जास्तीत जास्त चांगला वेळ देऊन कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन हा समाज घडवायचा आहे आणि ज्यांनी आपल्याला या कार्यासाठी मदत केली त्यांची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. ही शिष्यवृत्ती मिळत असताना खरं तर तुमची स्वप्न साकार होणार आहेत. पवार साहेबांनी जे सांगितलं की 80% समाजकारण, त्या समाजकारणाचा एक भाग म्हणून आदरणीय सुप्रियाताई आपल्यासाठी ही शिष्यवृत्ती देत आहेत. आज त्या जरी आपल्यामध्ये उपस्थित नसतील तरी सुद्धा मला असं वाटतं की एकदा सर्वांनी सुप्रियाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण जमलो. गरजूंना शिष्यवृत्तीचं वाटप. एक काळ असा होता की त्यांचे आज 70 ओढून गेलेले त्यांना जे माहिती आहे की पूर्ण समाज जुन्या काळी गरजू होता, शिक्षणापासून वंचित होता. अशा वेळेला म्हणजे ज्यावेळेला संपूर्ण समाजचा समाज हा शिष्यवृत्तीला पात्र राहतो अशा वेळेला महात्मा फुले सारख्यांनी ते हिरो आपल्या समाजासाठी काम करायचं ठरवलं, शाहू महाराजांनी काम करायचं ठरवलं, ते करत गेले आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाना पाटील असतील आणि नंतर शरदराव पवार. आज मी वेगळ्या अर्थानं म्हणेन आपल्याला की महात्मा फुलेंचा या युगामध्ये खरा वारस जर कोणी असेल
त्यांचे विचार पुढे नेणारा तर ते पवार साहेब सर्वार्थाने स्त्रियांच्या शिक्षणाच्या दृष्टीने असेल, स्त्रियांना स्वयंसिद्ध बनवण्याच्या दृष्टीने असेल, समाजाच्या दृष्टीने समाज उत्कल कसा होईल त्या दृष्टीने असेल, या सर्व थराच्यावरून काम हे साहेब करत राहिले. या सगळ्याच कामामध्ये आपले जे समाज धोरण होते पूर्वीचे, त्यांनी जर खऱ्या अर्थानं कशाला महत्व दिलं असेल तर शिक्षणाला महत्व दिलं. कारण ते पाहत आले होते समाज त्यांनी आपल्यावरती हजारो वर्ष शिक्षणाच्या जीवावरती राज्य केलं. आपल्यावरती शिक्षणाच्या जीवावर राज्य केलं म्हणजे भले या देशामध्ये पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील किंवा हुमायून किंवा बाबर एक परकीय जे होते सगळे, तरी सुद्धा आपल्या देशातली एक जमात ती खऱ्या अर्थानं आपल्यावरती राज्य करत होती शिक्षणाच्या जोरावरती. आणि त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं. शिक्षणाच्या ज्या प्रवाहामध्ये जर कुणी आणलं असेल तर ते पवार साहेबांनी. आजपर्यंत असं आहे की मी आता पाहत आलो, साहेबांनी आता सुरुवातीच्या काळापासून या गोष्टीकडे लक्ष दिलं की बहुजन समाजातील जी मुलं गरजू असतील, हुशार असतील, त्यांना मदत कशी करता येईल, त्यांना पुढे कसं आणता येईल, त्यांना उद्याच्या जागेवरती कसं बसवता येईल, त्यांना एक प्रोजेक्ट कसं निर्माण करून देता येईल, ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं राज्यामध्ये उभं राहील, या अर्थाने अशी मूलभूत पावलं टाकणं हे गरजेचं असतं. ती साहेबांच्याकडनं पडलेली आहे. पुरोगामी विचारसरणी आज त्याचा उच्चार थोडे करत जरी असतील तरी पण खऱ्या अर्थानं पुरोगामित्वाचा विचार हा पवार साहेब त्यांच्याकडनंच या राज्यामध्ये रुजवला जातोय, पोचला जातोय, वाढवला जातोय, त्या दृष्टीने पावलं पडत आहेत. आजची समाजाची जी स्थिती पाहतो आपण, आजची ज्या स्थितीमध्ये आपण आहोत, मी मगाशी जे म्हणालो की एकेकाळी पूर्ण समाज हा शिष्यवृत्तीच्या दृष्टीने गरजू होता. आज आपण फार मोजक्या लोकांना शिष्यवृत्ती देतोय. त्याचं कारण असं आहे की समाजाचा आर्थिक स्तर ह्या आपल्या नेते मंडळींनी विविध कामाच्या माध्यमातून उंचवलाय. आणि तो स्तर उंचवलेला असल्यामुळं आज आपण काही जरी किती जरी पाहत असलो, म्हणजे कोणी काय म्हणत असलं तरी सुद्धा ग्रामीण पातळीवरती सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या जाऊन पोचलेल्या आहेत. आणि आपल्याला त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही. कोणी काही जरी म्हणत असलं तरी ती गरज आहे, काळाची गरज आहे. आज आपल्या देशातले लाखो विद्यार्थी IT माध्यमातून जे हा देश सोडून जगाच्या विविध देशामध्ये जे कामं करतायत ते केवळ ह्या शिक्षणाच्या जोरावर कामं करतायत आणि इंग्रजीच्या माध्यमातूनच त्यांना ते प्राप्त झालेले आहे. म्हणून त्याची गरजच आहे. आणि मी जे आपल्याला का सांगतोय की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या होऊन राहिलेल्या आहेत. आणि आपले ग्रामीण पालक सुद्धा तो फीचा बोजा पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केलेली असल्यामुळं, आलेली असल्यामुळं, झालेली असल्यामुळं, तो एक अवेअरनेस त्यांच्यामध्ये आलेला असल्यामुळं, शिक्षणाचं महत्व समजलेलं असल्यामुळं आज पालक तिथं त्या शाळामधून तो खर्च करतात विद्यार्थ्यांना. कसं आहे मला ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही कसं सांगते, हा कृतज्ञतेचा सोहळा नाही. एका विशिष्ट परिवाराचे किंवा एखाद्या व्यक्तीच्या मार्फत त्यांचं काम असं आहे की तुम्ही आम्ही पालक एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या विद्यार्थ्यांचे असतो, एका मुलाचे, 2 मुलाचे, 3 मुलाचे, किंवा आपण आपल्याच मुलांचे पालक असतो. परंतु पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा या देशामध्ये या पातळीवरून काम करणारे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे पालकत्व समाजाचं असतं. ते समाजाचे पालक असतात. म्हणून ते समाजाचा पाल्य म्हणून विचार करत असतात आणि कुठल्या पाल्याची काय गरज आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत असतात. आणि तशी पावलं पवार साहेबांची, सुप्रियाताईंची पडतात. म्हणून हा वेगळ्या अर्थानं समाजाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा आहे. जरी आता पवार साहेबांच्या या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला इथं मदत होते
परंतु ते शासनाचं सगळ्यात अधिकचं बजेट हे शिक्षण आणि आरोग्य या दोन हेडवरती खर्च होते. त्याचा उपयोग विनियोग खऱ्या अर्थाने होतो का? आज आपण इतके मंडळी सगळे शिकलो, आपलं लक्ष आहे का की आपल्या गावामधली शाळा, तिथल्या असलेला पट, तिथे असलेले शिक्षक काय दर्जा आहे, कुठल्या पद्धतीने शिकवलं जाते, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून स्कूल कमिटी केलेले आहे. त्या स्कूल कमिटीवरती नुसतीच नाव वाचतो आपण, हा अध्यक्ष, तो उपाध्यक्ष, हा सदस्य, तो सदस्य, तो सदस्य, आणि लग्न समारंभामध्ये मग त्याचा उच्चार होतो की अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले, हे सदस्य आले. पण त्यांना जर काम विचारलं त्यांचं की त्यांच्या शाळेचा जर निकाल विचारला, विद्यार्थ्यांची परिस्थिती विचारली, तर ती सांगता येणार नाही. मी एवढ्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगतोय विद्यार्थ्यांच्यासाठी. मी एका शाळेच्या 15 ऑगस्टच्या झेंडावंदनासाठी गेलो. तिथल्या विद्यार्थ्यांचा पट विचारला, शिक्षकांची संख्या विचारली, तर माझ्या असं लक्षात आलं की आता गुरुजी प्राथमिक शिक्षकांना लाखाच्या वाशात पगार, 60,000च्या वरतूनच पगार आहेत सगळे. ऍव्हरेज पगार जर लाखांनी पडतो म्हटलं, वर्गातली संख्या आमच्या काळामध्ये संख्येला लिमिट नव्हतं. पहिलीच्या वर्गात कधी 5 असतील, 10 असतील, 50 असतील, 60 असतील, 70 असतील. म्हणजे इतिहास विद्यार्थ्यांची एवढीच पटसंख्या त्या वर्गामध्ये असली पाहिजे हे लिमिट नव्हतं. ते लिमिट चांगल्यासाठी चाललेलं आहे की शिक्षकाला त्या तेवढ्याच विद्यार्थ्यांच्याकडं मर्यादित विद्यार्थ्यांकडे लक्ष देता यावं, त्यांना घडवता यावं म्हणून ती मर्यादित संख्या ठेवलेली आहे. ती संख्या मला वाटतं विजयाला किती आहे? 30 का 40? आता 40 जर म्हटलं आपण आणि 40 विद्यार्थ्यांना एक शिक्षक जर म्हटलं आणि 1 लाख रुपये म्हटलं, ते एका विद्यार्थ्याच्या वरती 2,500 रुपये हा शासन खर्च करतोय. कुठल्या पालकाला याची जाणीव आहे की माझ्या पोरावरती समाजाचा, शासनाचा म्हणजे समाजाचा, समाज 2,500 रुपये महिन्याला खर्च करतो. कुठल्या पालकाला जाणीव? म्हणजे वर्षाच्या काठी एका मुलाच्या पाठीमाग शासन समाजाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून 30,000 रुपये तुमच्या प्रत्येकासाठी खर्च होतोय वर्षाला. मला वाटतं 12वी पर्यंत शिक्षक मात्र मोफत ठेवलेले आहे. 3.5 ते 4 लाख रुपये समाजाचे तुमच्या प्रत्येकावरती खर्च होत आहे. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये समाज ऋण असलं पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये फक्त कुटुंबाचं ऋण असते. माझा बाप मला कपडे घेतोय, आई मला खाऊ घालते, माझं कुटुंब मला पोसते, माझं कुटुंब मला हे करते. तुमचं कुटुंब तुमच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी समाज सुद्धा राबतोय. किंबहुना मी असं म्हणेन त्या स्थितीमध्ये की कुटुंबापेक्षाही समाजाचा खर्च मोठा आहे तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्यावर. म्हणून समाजाप्रतीचं ऋण हे तुमच्यामध्ये ठाई रोमात भरलेलं असलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही ह्या शिष्यवृत्तांच्या माध्यमातून, या समाजाच्या मदतीच्या माध्यमातून, सगळेच काय मोठे अधिकारी होतील असं नाही, परंतु ज्याही कुठल्याही पोस्टला तुम्ही असाल किंवा ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, त्या प्रत्येक क्षेत्रामधून तुम्ही समाजासाठी काही ना काहीतरी करू शकता. कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कुठल्याही नोकरीमध्ये असा, कुठल्याही उद्योगामध्ये असा. म्हणून ह्या जाणीवा, समाजाप्रतीच्या जाणीवा हे आपल्यामध्ये असल्या पाहिजे. आणि दुसरं एक आज असं होऊन राहिलेलं आहे की आज आपण इतके स्वार्थी मंडळी बनत चाललेलो आहोत की आपल्याला फक्त आपल्याला पडलेले, असं मला विजयराव म्हटले की भाऊ बहिणीच्या ह्याच्यामध्ये भावाला बहिणीचं काय पडले असं फारसं नाही, तिला बिचारीला सगळ्यांचं पडलेलं आहे. कारण ते मातृत्व आहे, ती मातृत्व आहे, तिला सगळ्यांचं पडलेलं आहे. परंतु हा स्वार्थी विचार जो आहे म्हणजे जो रुजत चाललेला आहे आणि परखेपणाच्या ज्या भावना तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहेत, ही एखादी चुकीची गोष्ट जर पुढे रस्त्यावरती घडते म्हटलं तर आपण आपल्यापर्यंतच्या भावनेतून तिकडे बघत नाही. एखाद्यावरती हल्ला होतोय, मारलं जाते,
तर आपण म्हणतो आपल्याला काय त्याचं, कोण आहे आपलं, आपण असं कानाडोळा करून निघून जातो. आपण असं म्हणत नाही, ज्या स्त्रीच्यावरती हात उगारला जातोय ती माझी आई असू शकेल, बहीण असू शकेल, किंवा अजून कोणी जवळचे नातलग माझे असू शकेल, किंवा माझा भाऊ असू शकेल, माझे वडील असू शकतील. या भावना आपल्यामध्ये येत नाहीयेत. फक्त आपण आज प्रसिद्धीच्या या झगमगाटामध्ये त्याच्या पाठीमागे जास्त ही नवी पिढी उडत चाललेली आहे. अनेक गोष्टी आपण पाहतो शिल्पीच्या याच्या नादामध्ये जर कोणाचे अपघात जास्त जर ऐकायला मिळाले असतील, वर्तमानपत्रात बातम्या जर ऐकायला मिळाल्या असतील, तरुण पिढी येते म्हणजे जी शिकली सवरलेली आहे, जिला हे तंत्रज्ञान यंत्रज्ञान सगळं माहिती आहे, ती जर अशी वाहत जाणार असेल तर ते चुकीचं आहे. प्री वेडिंगचं ते नवीन फॅट निघालं, त्याच्यामुळे आता मी काय सांगतो आता की या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा त्या मांडवातून जाणार आहात, त्या ओढ्यावरती तुम्हाला उभं राहायचे. तुमचा मिळाला पार्टनर तुम्हाला एखाद्या वेळेला तो प्री वेडिंग साठी म्हणून आग्रही करेल, तर तुमचा खामठोकपणे त्याला विरोध असला पाहिजे की मी हे करणार नाहीये, पुन्हा घेण्याचा मी त्याला पसंत करणार नाहीये. म्हणजे समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी असतील की ज्या साधी गोष्ट नाहीये. आज मंदिरामध्ये आता मी पाठवू, मंदिराच्या वर्गणीला लोकांच्या खिशामध्ये पैसा असतोय, पण शाळेला रंग नाही त्याच्यासाठी कोणाचं लक्ष नाही. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याच्यासाठी कोणाचं लक्ष नाही. शाळेमध्ये शौचालय किंवा मुलींच्या प्राथमिकतेच्या दृष्टीनं हे नाही, सोय नाही, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणून समाजाच्या दृष्टीनं आपल्या समाजाचं तिकडे लक्ष पाहिजे, आणि समाजाचं लक्ष नसेल तर तुम्ही समाजाला तिकडे लक्ष द्यायला भाग पाडलं पाहिजे. जसे आम्ही मोर्चे काढतोय एखाद्या विशिष्ट प्रश्नासाठी, तसे विद्यार्थ्यांचे मोर्चे गावकऱ्यांच्या वतीने निघाले पाहिजे की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आमचे इथे नाही, आम्हाला हे होत नाही, आमच्या शिक्षकात येतो किंवा तिथे चुकता वागतो, हे तुमच्याकडनं आलं पाहिजे. म्हणजे इतकी सजगता तुमच्यामध्ये यावी ही हा या कार्यक्रमाचा हेतू मी मानतो. चालेल.